नेमकं काय अडचण होते की तुम्ही समजा हे जागरण गोंधळ घातला? कशामुळे जागरण गोंधळ घातला? हो, मनात म्हणजे कशामुळे तरी नेमकं हो, काय दुखत होतं नेमकं? पण हो, मग सुखासुखी तर कोणी करत नाही, म्हणूनच म्हणलं की तुम्हाला काय दुःख होतं. तर यायच्या कानावाट पाणी येत होतं, नाकावाट पाणी येत होतं, तरी यायनं काही देवाकडे बघितलंच नाही. जेव्हा भोळ्या भक्तानं त्याला सांगितलं, काढून दिलं किंवा तुम्हाला आदिमाय शक्तीची परडी येणार आहे, ताट येणार आहे, आणि ते जेव्हा त्यांनी मानून घेतलं तेव्हा क्लिअर झालं, आणि त्याच्यामुळं हा जागरण गोंधळ मांडलाय. तुमचं नाव सांगा. रुक्मिणबाई, मालकाचं नाव? रुक्मिणबाई बंडू शेजूळ, या राहणार चिचोलीचे. या भोळ्या भक्ताच्या घरी कार्यक्रम झालाय आणि त्यांना दुखत होतं म्हणून त्यांनी हे जागरण गोंधळ केलाय. ठीक आहे.